श्री स्वामी समर्थ. चला आज आपण वरणफळ बनवणार आहे. तर त्याच्यासाठी आपण 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. तर आता आपण मीठ टाकून घेऊया आणि थोडं तेल टाकून घेऊया शिजण्यासाठी. का तर तेल टाकल्याच्या नंतर ना अशी मऊ डाळ शिजते. तर आता आपण इथं तेल टाकलेलं आहे. तर आता गॅसवर ठेवून घेऊ. हो का, आता आपण गॅसवर ठेवलेले आहे. तर आपण ह्याला 4-5 शिट्ट्या काढून घेऊया. आपली डाळ शिजलेली आहे तर खाली उतरून घेऊया. हो का, आपली मस्त अशी डाळ शिजलेली आहे. तर आता आपण इथं कढई ठेवली तर फोडणी देऊन घेऊया. तर आता आपण 2 चमचे तेल घालून घेऊया. तर आता मोहरी घालून घेऊया आपण. आता आपण जिरे घालून घेऊया. लसूण घालून घेऊया. कढीपत्ता घालून घेऊया. जरा कोथिंबीर घालून घेऊया. आता आपण कांदा टाकून घेऊया. आपण 1 कांदा चिरलेला होता ना आणि अर्धा टमाटर चिरलेला आहे. आता मला तळून घेऊया. आपला आता कांदा तळलेला आहे. तर 1 चमचा आपण हळद घालून घेऊया. आपण शिजताना टाकले नव्हते ना म्हणून आता तळायला टाकले. मग मस्त असा खरपूस कांदा तळलेला आहे. आता टमाटर घालून घेऊया. आपण अर्धा टमाटर घेतलं होतं. आता आपण ह्याच्यात चवीपुरतं मीठ घालून घेऊया. हो का, आपला मसाला असा मस्त तळलेला आहे. तर आता आपण ही डाळ टाकून घेऊया. आणि मीठ थोडं जरा ढळतच टाकायचं. का तर आता वरणफळ आपण मिठाचे बनवलेत ना, तिखटाचे नाही, हे मिठाचे आहेत. म्हणून थोडं मीठ जास्त टाकायचं म्हणजे चवदार लागतात. आता इकडं उकळी असतो. आता आपण इथं ही चपाती मीठ टाकून कणिक मळलेली होती आपण. हो का, तर आता हे जी वरणफळं बनवून घेऊया. हो का, आता आपण चपाती लाटून घेतलेली आहे. तर कट करून घेऊया वरणफळं. बघा, आपण असे कट करून घेतलेले आहे. तर आता आपण ताटामध्ये टाकून घेऊया. बघा, आपले एवढे झालेले आहेत. तर हो का, इकडं आपले उकळी फुटलेले आहेत. तर आपण एक 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 टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. मस्त असं उकळी फुटायला लागलेली आहे. तर सगळे आपण एक 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 ह्या उकळीत टाकून घेऊया आपले वरणफळं. आणि ह्याला छोकोल्या पण म्हणतात आणि वरणफळं पण म्हणतात. बघा कसे उकळायला लागलेले आहेत. आणि हे उकळी फुटल्यावरच वरणफळं आतमध्ये टाका, आधी टाकू नका. का तर परत चिक्कल होण्याची शक्यता असते. म्हणून ह्याला जेव्हा उकळी फुटली ना त्यावेळेस एक 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 टाकून घ्या. सुट्टे सुट्टे होतात मस्त असे. बघा, आता आपण ह्याला अधूनमधून हलवत जावा. का तर हे खाली चिटकण्याची शक्यता असते. आता आपण 10 मिनिटं ठेवूया आणि मग उतरून घेऊया. चला, आता आपण वरून कोथिंबीर घालून घेऊया. असे मस्त आपल्याला ह्याला शिजवण्यासाठी 10 मिनिटं लागलेली आहेत. आता डाळ शिजलेली असते पण ती छोकुल्या कच्च्या असतात ना पिठाच्या, त्याच्यामुळे त्यांना शिजायला जरा वेळ लागतो. बघा, आता आपले हो का मस्त अशा छोकुल्या झालेल्या आहेत आणि शिजलेल्या पण आहेत. तर हो का, माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही पण असेच वरणफळं करतात का मला कमेंट करून सांगा. आणि ह्याला वरणफळं पण म्हणतात आणि वरण छोकुल्या पण म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझे वरणफळं आवडले असतील तर तुम्ही मला कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.